की भरत गोगावले यांना पालकमंत्री करावं यासाठीच आमचा संघर्ष आहे। ज्यांनी महायुतीशी बेईमानी केली त्या कुटुंबाला जर पालकमंत्रीपद तटकरेंकडे जात असेल तर आमचा पूर्णपणे विरोध आहे। विधानसभेच्या निकालानंतर जवळपास 2 महिन्यांनी सर्व जिल्ह्यांची पालकमंत्री पदं जाहीर झाली। मात्र पालकमंत्री पदांच्या घोषणेच्या 48 तासातच 2 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली आहे। यात रायगड आणि नाशिक जिल्ह्यांचा समावेश आहे। रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली होती, तर नाशिकच्या पालकमंत्रीपदी भाजपचे गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली होती। दरम्यान रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळावे यासाठी भरत गोगावले आग्रही होते, परंतु त्यांना डावलून आदिती तटकरे यांना पालकमंत्री पद दिल्याने शिवसेनेतून संताप व्यक्त करण्यात येत होता। अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणेच्या 48 तासातच आदिती तटकरे आणि गिरीश महाजन यांच्या पालकमंत्री पदाच्या नियुक्तीस स्थगिती दिली आहे। दरम्यान या नियुक्ती आणि स्थगिती दरम्यान पडद्यामागे मोठ्या घडामोडी घडल्या आहेत। मुख्यमंत्री फडणवीस हे दावोस दौऱ्यावर गेले आहेत। प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर आणि दावोसला रवाना होण्यापूर्वी त्यांनी पालकमंत्री पदाचा विषय मार्गी लावला। मात्र शिवसेनेच्या 2 ज्येष्ठ मंत्र्यांना हवे असलेल्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद न दिल्याने रोष व्यक्त करण्यात येत होता। भाजप मनमानी करत असल्याचीही शिवसेनेमध्ये जोरदार चर्चा झाली। गोगावले आणि भुसे यांनी या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली। यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरत गोगावले आणि दादा भुसे यांच्या तक्रारींची गंभीर दखल घेऊन तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून पालकमंत्री पदाच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची विनंती केली। भरत गोगावले समर्थकांचे आंदोलन आणि दादा भुसे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला नाशिकला पालकमंत्री पद नाकारणे असा मेसेज पक्षात चांगला जाणार नाही, असे शिंदे यांनी फडणवीस यांना कळवले। त्यामुळे शिंदे यांच्या फोननंतर फडणवीस यांनीही तटकरे आणि महाजन यांना झटका दिलाय। दरम्यान नाशिकमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये पालकमंत्री पदासाठी रस्सीखेच होती, तर रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीत पालकमंत्री पदावरून वाद होते। शिवसेना भाजपचे जास्त आमदार असून देखील राष्ट्रवादीला पालकमंत्री पद दिल्याने शिवसेनेचे आमदार चांगलेच आक्रमक झाले होते। आमदार महेंद्र थोरवे यांनी तर अगोदरपासूनच तटकरेंना विरोध करण्यात टोकाची भूमिका घेतली आहे आणि आता पुन्हा एकदा तटकरे यांच्याकडे पालकमंत्री पद गेल्याने थोरवे देखील चांगलेच आक्रमक झाले आहेत। भरत गोगावले यांना पालकमंत्री करावं यासाठीच आमचा संघर्ष आहे। ज्यांनी महायुतीशी बेईमानी केली त्या कुटुंबाला जर पालकमंत्री पद जात असेल तर त्याला आमचा पूर्णपणे विरोध आहे। तटकरेंच्या पालकमंत्री पदाला आमचा विरोध आहे, त्या विरोधात आम्ही संघर्ष करू। त्याचे परिणाम काय होतील याची आम्हाला पर्वा नाही, असे देखील आमदार थोरवे यांनी म्हटलंय। भरत गोगावले यांना पालकमंत्री करावं यासाठीच आमचा संघर्ष आहे, कारण ज्यांनी महायुतीशी बेईमानी केली त्या कुटुंबाला जर पालकमंत्रीपद तटकरेंकडे जात असेल तर आमचा पूर्णपणे विरोध आहे। हे आम्ही जाहीरपणे सुरुवातीपासून सांगत आलेलो आहोत। आम्ही वरिष्ठांच्या कानावर सुद्धा हा विषय घातलेला आहे। लोकसभेला तर माझ्या दोन्ही आमदारांनी अतिशय प्रामाणिकपणे काम करून प्रसंगी घरातले पैसे खर्च करून खासदाराला निवडून आणलेलं होतं, परंतु तरी पण ते बेईमानीलाच उतरले विधानसभेला। आणि त्यामुळे अशा कुटुंबाला जर पालकमंत्रीपद दिलं जात असेल तर आम्ही तिन्ही आमदार एकत्रपणे येऊन रस्त्यावर उतरून आम्ही संघर्ष करू। त्याचे परिणाम काही होऊ द्या त्याची पर्वा आम्हाला नाही आहे। एकूणच आता रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली असली तरी आता या संदर्भात काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलंय। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका।